डीपीडीसी मधील निधी वाटप समान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत नियोजन भवनात पालकमंत्र्यांची भेट घेऊन केली। सोलापूर नियोजन भवन येथे शुक्रवारी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी डीपीडीसी निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे अशी ठाम मागणी केली। खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, डीपीडीसी निधीमध्ये कोणताही पक्षीय भेदभाव होऊ नये। मागील एनसीएपी निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती, ज्यात विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाणून बुजून डावलल्याचे स्पष्ट दिसते। अशीच परिस्थिती डीपीडीसी मध्ये होऊ नये। निधी न देणे म्हणजे जनतेवर अन्याय होय। आपण सर्व लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मागतो, त्यामुळे निधीचे वाटप समसमान पद्धतीने व्हावे अशी मागणी त्यांनी केली। आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राचे नागरिक आहोत, सोलापूरचे नागरिक आहोत, त्यामुळे तुम्ही आम्ही हा विषय वेगळा की जनता ठरवते तसं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना भेटणं अनिवार्य आहे आणि हे आतापर्यंत झाले। सोलापूर पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असू दे, आमदार कोणत्याही पक्षाचे, आम्हाला थोडेसं त्याच्यामध्ये तफावत वाटते खरं ते बोलते दादा, कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत, सगळे माझी आजी नगरसेवक, माझी आजी महापौर, माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालकमंत्री ह्या नात्याने सरसकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा। आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी मागत आहोत। आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नये। महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत, आता मला तो विषय आणेल पण ते झालं आहे आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे, ऑन रेकॉर्ड आहे। तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात, आपण ते होऊ नका देऊ अशी मी। यावर उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, डीपीडीसी निधी वाटपात कोणत्याही पक्षीय दुजाभावाला स्थान दिले जाणार नाही। विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही योग्य त्या प्रमाणात निधी दिला जाईल। निधी वितरणाची प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमितपणे सुरू आहे अशी ग्वाही त्यांनी खासदार शिंदे व शिष्टमंडळाला दिली। जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही। डीपीडीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे, अजून वाटून संपलेला नाही, त्यामुळे आपल्या अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आमचा उद्देश राजकारण न करता सोलापूरच्या विकासासाठी न्याय मिळवणे हा आहे। सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले। या ठिकाणी खासदार या नात्याने महापौर, माजी महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवक, स्टँडिंग, माजी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे, पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे। कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे। ते डीपीडीसीमध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना। आणि हा आमच्यावर होत नाही अन्याय, हा सोलापूरच्या लोकांवर होतो, कारण का आपण सगळेजण आपल्या वॉर्डात, आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर, आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी। या भेटीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलका राठोड, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते।